नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तलाठी भरती परीक्षा 2025 साठी आपण इथे प्रिपरेशन करत आहोत। केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत आहेत आणि सध्या आपण अतिशय महत्त्वपूर्ण असा भाग इथे बघतोय। काही सेशन आपले लाईव्ह होत आहेत, काही सेशन आपण इथे रेकॉर्डेड देत आहेत, तर दोन्ही सेशन तुम्ही अटेंड करत चला। चॅनल वरती येणारे नवीन विद्यार्थी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जातील। ठीक आहे, तर इथं जे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेत आहोत ते क्वेश्चन पेपर आपण कोणत्या पुस्तकातून घेतोय आणि तलाठी भरतीसाठी आपल्या पब्लिकेशनची कोणती पुस्तकं अवेलेबल आहेत हे आपण इथं प्रत्येक सेशन मध्ये सांगतोय। आजही आपण सांगणार आहोत। तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायची आहे, जी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक मिळेल आपल्या वेबसाईटची। तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या लिंक वरती तुम्ही जावा, डायरेक्ट तुम्ही पुस्तकाची परचेस लिंक असेल तर तिथं जाल, किंवा तुम्ही तलाठी सेक्शन मध्ये जावा। जेव्हा तुम्ही तलाठी सेक्शन मध्ये जाल तेव्हा इथं तुम्हाला तलाठी भरतीसाठी अतिशय दर्जेदार असे संदर्भ ग्रंथ मिळत आहेत, ज्याच्यामध्ये तलाठी भरती 36 प्रश्नपत्रिका हा एक संदर्भ ग्रंथ आहे, जो की खूप महत्वपूर्ण आहे। इथं तुम्हाला 3,500 थेट प्रश्न आहेत, पण या थेट प्रश्नातून तुमची 20,000 प्रश्नांची तयारी होते, लक्षात घ्या। मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी या घटकांवरचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत हे सगळे तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळून जातील। ज्यांचा कोणाचा मराठी विषय थोडासा वीक असेल तर मराठीसाठी शब्दसंग्रहासाठी तुम्ही सेपरेट पुस्तक वापरू शकता। त्याच्यानंतर बुद्धिमापन चाचणीसाठी पण समग्र मार्गदर्शक हे पुस्तक इथं तुम्हाला अवेलेबल आहे। इतर सगळ्याच परीक्षा, कॉन्स्टेबल, तलाठी भरती, ग्रामसेवक, लिपिक असेल, आरोग्य सेवक असेल, आदिवासी विभाग, समाज कल्याण विभाग, जिथं जिथं तुम्हाला इवन जेवढ्या काही एक्झाम होतात बघा, सगळ्याच एक्झाम मध्ये बुद्धिमापन चाचणी हा विषय असतोच। ठीक आहे, ओके। पण आपण ज्या पुस्तकातून आज इथं क्वेश्चन पेपर्स घेत आहोत ते पुस्तक मी तुम्हाला इथं सांगते। वन स्टॉप सोल्युशन म्हणून तुम्ही ते पुस्तक वापरू शकता, जे की नवीन आहे, नवीन एडिशन आहे। संपूर्ण तलाठी भरती याच्यामध्ये पण तुम्हाला 90% प्रश्न तुमचे जे परीक्षेमध्ये दिसणार आहेत याच पुस्तकातून दिसणार आहेत। ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षा, तलाठी भरती परीक्षा, बुद्धिमापन चाचणी, अंकगणित, मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान। ठीक आहे, ओके। तर ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला 2023 मधल्या 5 निवडक प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत आणि काही प्रॅक्टिससाठी पण क्वेश्चन पेपर आहेत। तर याच पुस्तकातून आपण इथं सेशन कंडक्ट करत आहोत। पुस्तक मागवताना जर काही तुम्हाला अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तसं विचारू शकता। ठीक आहे, ओके, क्लिअर। चला, तर आपण इथं घेत आहोत 8वी सराव प्रश्नपत्रिका। एक मिनिट थांबा, ओके। चला बघा, 8वी सराव प्रश्नपत्रिका आपण इथं घेत आहोत। बघा, क्वेश्चन दिसत आहेत का बघा। तर इथं पहिला क्वेश्चन जो तुम्हाला विचारलाय, पुढील संघटनांची, क्वेश्चन काय विचारलाय बघा, हिस्ट्रीमध्ये सामाजिक आणि राजकीय संघटनांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो, बरोबर। तर इथं तुम्हाला संघटना दिलेल्या आहेत, हिस्ट्रीचा हा क्वेश्चन आहे। याच्यामध्ये तुम्हाला अभिनव भारत, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, काकोरी रेल्वे स्टेशन जवळ सरकारी खजिना लुटला आणि हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन, याच्यामध्ये एक घटना दिलेली आहे आणि बाकी सगळे तुम्हाला संघटना आहेत। यांचा काय करायचंय, तुम्हाला क्रम लावायचा आहे, बरोबर। आता इथं जर आपण बघितलं तर अभिनव भारतची वगैरे डेट जी आहे ना, त्या डेट तुम्हाला इथं व्यवस्थित माहित असल्या पाहिजेत, तर तुम्हाला काय होणार आहे, याची उत्तरं येणार आहेत। ठीक आहे, ओके, क्लिअर। आता इथं हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचा मुद्दा आपण बघतोय, बरोबर। हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन लक्षात घ्या। मग हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन बद्दलची इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला माहित पाहिजे की नाही। हा, सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना होती ती 1928 ची होती। ठीक आहे, 1928, ओके। त्याच्या आधी अभिनव भारतची स्थापना आहे, त्याच्या अगोदर जर आपण बघितली तर अभिनव भारतची स्थापना आहे, बरोबर। हा, मग काकोरी कट प्रकरण जे होतं, या काकोरी कट प्रकरणामध्ये अनेकांना इथं काय म्हणतात त्याला अटक झालेली आहे, पण यामध्ये जे चंद्रशेखर आझाद होते, बरोबर। हा, तर हे प्रमुख व्यक्ती होते जे अटकेपासून वाचलेले आहेत। ओके, क्लिअर।
तर लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन आणि अभिनव भारत बद्दल पण तुम्हाला अजून क्वेश्चन येऊ शकतात. 1904 मध्ये याची स्थापना आहे. अभिनव भारतची स्थापना कधी आहे? 1904 मध्ये आहे. मग इथे कालानुक्रम जर तुम्ही बघितला तर हा ऑप्शन तुमचा इलिमिनेट होऊन जाईल. तुम्हाला पहिल्यांदा माहित पाहिजे. इथं आहे, पण आता इथं क आणि ड मध्ये कन्फ्युजन आहे तुम्हाला. तर ड मध्ये हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन दिलेलं आहे. ठीक आहे, ओके. काकोरी रेल्वे स्टेशन जवळ खजिना कधी लुटला हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर जर आपण बघितला तर उत्तर येतं तिसरा ऑप्शन. ओके, क्लिअर. चला, तर अशा पद्धतीचे जे क्वेश्चन आहेत ना, अशा पद्धतीचे क्वेश्चन तलाठी भरतीला येतात. विद्यार्थ्यांना वाटतं की अशा पद्धतीचे इतके डिफिकल्ट क्वेश्चन येत नाहीत, पण विचारले जातात. मग इथून तुम्हाला काय शिकायचंय? जे पुस्तक मी तुम्हाला इथं सजेस्ट केले त्याच्यामध्ये मॉडर्न इंडियन हिस्ट्री आणि महाराष्ट्राचा इतिहास दोन्ही दिलेला आहे. ते दोन्ही तुम्हाला इथं काय करायचं? कम्प्लीट करायचं आहे. हिस्ट्रीमध्ये सगळ्या सभा, संघटना, मंडळ जे आपण समाज सुधारक अभ्यासतो ना, त्याच्या अंतर्गतच हा भाग येतो. हा भाग सगळा तुम्हाला इथं अभ्यासावा लागतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे की 18 एप्रिल 1901 रोजी, क्वेश्चन काय दिलाय बघा. 18 एप्रिल 1901 रोजी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग, व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हे जे पहिलं वसतिगृह होतं ना, तर या पहिल्या वसतिगृहाची स्थापना कोणी केली? लक्षात घ्या, जेवढे काही वसतिगृह आहेत इतिहास काळामध्ये, बरोबर, तर इथं आपलं एकच नाव येतं. जसं की राजर्षी शाहू महाराज, ऑप्शन मध्ये तुम्हाला गोपाळकृष्ण गोखले दिलेले आहेत. राजर्षी शाहू महाराज आहेत. कर्वे साहेबांचं नाव दिलं. तर कर्वे साहेबांचं नाव शिक्षण क्षेत्राशी रिलेटेड आहे, पण वसतिगृह जर कर्वे साहेबांच्या पण आधी जर म्हटलं तर कोण येणार इथं? राजर्षी शाहू महाराज. आणि राजर्षी शाहू महाराजांवरती क्वेश्चनची संख्या कायमच जास्त असते, हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्यांची वृत्तपत्र तुम्हाला विचारतील, त्यांनी ज्या वृत्तपत्रांना मदत केली ते विचारतील, त्यांनी कोणत्या परिषदांना भेट दिली होती, कोणत्या सभेसाठी ते प्रमुख पाहुणे म्हणून होते. अशा प्रकारचे जे क्वेश्चन आहेत ना, सगळ्याच परीक्षांमध्ये विचारले जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर इथे उत्तर काय येईल? राजर्षी शाहू महाराज. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन विज्ञानाचा आहे बघा. साधा, सिंपल, सोपा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. विज्ञानासाठी तुम्ही लुसेंट जनरल सायन्स हे जे विद्यार्थी प्रिय पुस्तक आहे, लुसेंटचं पुस्तक आपण म्हणतो, जे हिंदी इंग्रजीमध्ये अवेलेबल आहे, पण त्याचा मराठी अनुवाद आपल्या पब्लिकेशनने केलेला आहे, जे तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विज्ञानामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देऊ शकतं. ठीक आहे, ओके. तर एखादा पदार्थ द्रवात बुडल्यास काय होतं? बघा, स्कूल टाइम मध्ये पण आपण हे वाचलेलं असतं की एखादा पदार्थ तुम्ही द्रवात बुडवताय तर काय होतं? स्वतःच्या वजना एवढा द्रव बाजूला सारतो, स्वतःच्या आकारमाना एवढा द्रव बाजूला सारतो, स्वतःच्या क्षेत्रफळा एवढा द्रव बाजूला सारतो. आणि शेवटचा ऑप्शन आहे जो की तुम्ही इलिमिनेट करू शकता, इझिली इलिमिनेट करू शकता, तापमान. आता तापमानाचा याचा काही संबंध आहे का? अजिबात नाही. तर इथे काय होतं, तुमचं कन्फ्युजन फक्त वजन आणि आकारमानामध्ये असू शकतं, पण सिंपल आहे, तो आपल्या वजना एवढा द्रव बाजूला सारत असतो. बरोबर, काय येईल उत्तर? आपल्या वजना एवढा द्रव बाजूला सारत असतो. ठीक आहे, ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन जो तुम्हाला विचारलेला आहे ना इथं, तो क्वेश्चन किंवा असे क्वेश्चन खूप कमी पुस्तकामध्ये तुम्हाला दिसून येतात. आणि तुम्ही जे, एकच मिनिट थांबा, तुम्ही ज्या पदासाठी इथं परीक्षा देत आहात त्या पदाशी रिलेटेड असे काही क्वेश्चन विचारले जातात, ज्याची प्रिपरेशन करायची आपल्याकडून राहू शकतं. किंवा काय होतं की आपल्याला माहित नसतं की हा सिलेबसचा भाग आहे आणि सडनली क्वेश्चन येऊन जातात. जसं की तुमच्या पदाशी रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल किंवा संगणक माहिती तंत्रज्ञान असेल, माहितीचा अधिकार असेल, याच्यावरती क्वेश्चन आहेत. मग हे तुम्हाला कधी करणार? जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पाहायला चालू करता तेव्हा तुम्हाला हे लक्षात येतं. इथे क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, महाराष्ट्रामध्ये महसूल दिन जो आहे तो महसूल दिन कोणत्या तारखेला, बघा, कोणत्या तारखेला साजरा करतात? 1 जानेवारी, 1 ऑगस्ट, 1 एप्रिल आणि 7 डिसेंबर. जरी आपले सेशन रेकॉर्डेड असले तरी तुम्ही इथं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, ओके. काय होतं, महसूल विभाग जो आहे ना, या महसूल विभागामध्ये जे उत्कृष्ट काम करणारे कर्मचारी असतात की नाही, त्यांचा गौरव केला जातो या दिवशी. त्यालाच आपण काय म्हणतो? महसूल दिन म्हणतो. बरोबर, ओके. कार्यक्रमांच्या महसूल सप्ताह पण असतो बघा. याच्या ठिकाणी तुम्हाला महसूल सप्ताह सुद्धा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, इथं तुम्हाला महसूल सप्ताह सुद्धा विचारला जाऊ शकतो, जो की 1 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान राबवला जातो.
आणि याचं उत्तर काय आहे या क्वेश्चनचं उत्तर आहे 1 ऑगस्ट. महसूल दिन जो आहे तो 1 ऑगस्टला इथं साजरा केला जातो. ठीक आहे, तर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इथे काय सांगितली, 1 ते 15 ऑगस्ट. आणि अजून एक क्वेश्चन तुम्हाला इथे विचारला जाऊ शकतो ई हक्क पोर्टल बद्दल. ठीक आहे, ई हक्क पोर्टल. आता हे काय आहे ई हक्क पोर्टल? बघा, ई हक्क पोर्टल जे आहे ना ते महसूल विभागाकडून जमीन विषयक कामकाज जे आहे ना ते जलद आणि काय म्हणू शकतो आपण ट्रान्सपरन्सी, त्याच्यामध्ये पारदर्शक होण्यासाठी ई हक्क पोर्टलचा वापर केला जातो. ठीक आहे, तर ही एक्स्ट्रा व्हॅल्यू ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे. महसूल दिन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, सप्ताह विचारला जाऊ शकतो आणि ई हक्क पोर्टल बद्दल पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके, क्लिअर, समजलं? चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन इथे तुम्हाला युनिट विचारलेले आहे. जसं की आपण शक्ती कशामध्ये मोजतो, बरोबर, तसं अंतर कशामध्ये मोजतो, लांबी कशामध्ये मोजतो, तसं इथं तुम्हाला बल मोजण्याचे एकक विचारले. बल मोजण्याचे एकक पास्कल आहे, अर्ग आहे, न्यूटन आहे, कॅलरी आहे, कॅन्डेला कशाचं एकक आहे, वगैरे वगैरे. तर ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे विज्ञानाची. तर बल आपण कशामध्ये मोजतो? साधा सिंपल क्वेश्चन आहे. तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत का बघा. बल आपण न्यूटन मध्ये मोजतो का अर्ग मध्ये मोजतो? बघा, बल न्यूटन मध्ये मोजतो, बरोबर, ओके, क्लिअर. चला, बल न्यूटन मध्ये मोजतो. मग तुमच्यासाठी मी इथे एक क्वेश्चन विचारते की पास्कल, ठीक आहे, कशाचं युनिट आहे पास्कल? चला चॅट बॉक्स मध्ये मला उत्तर द्या, पास्कल हे कशाचं युनिट आहे? ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला मॉडर्न फिजिक्स मधून आहे. मॉडर्न फिजिक्स म्हणजे तिथं तुम्हाला जी ओल्ड स्टॅटिस्टिक भाग आहे ना तिथून विचारलेला आहे. म्हणजे तुम्ही विज्ञानाचा क्वेश्चन म्हणू शकता किंवा जीकेचा पण म्हणू शकता, पण विज्ञानामध्येच येतो हा भाग. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय पोखरण येथील पहिल्या अणुस्फोटाचे शिल्पकार कोण? बघा, आता इथं जे मॉडर्न फिजिक्स मी तुम्हाला बोलले ना, इथं तुम्हाला अणुशक्ती, आपल्या अणुभट्ट्या असतील किंवा इस्रो असेल, DRDO असेल, यांच्याबद्दलचे करंट अफेअर्स पण विचारले जाऊ शकतात, त्यांचे जुने मिशन पण विचारले जाऊ शकतात. ओके, याच्यामध्ये असं नाही की बाबा तुम्हाला फक्त नवीनच कंटेंट विचारतील, जुनं विचारणार नाहीत, अजिबात तसं नाहीये. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. इव्हन आता जे ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे ना त्याच्याबद्दल पण तुम्हाला आयोगाकडून, म्हणजे तुमची परीक्षा जे कोणी कंडक्ट करतायत त्यांच्याकडून विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा. तर सांगायचा माझा हेतू काय आहे की संरक्षण यंत्रणेशी रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारली जाऊ शकते. ठीक आहे, तर होमी जे बाबा, राजा रामन्ना, डॉक्टर जयंत नारळीकर आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आता इथं आपण जर थोडासा विचार केला तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि जयंत नारळीकर अलीकडचे वैज्ञानिक आहेत, बरोबर. हे दोन जरी तुम्ही इलिमिनेट केले तरी 2 ऑप्शन राहतात. 2 ऑप्शन मध्ये तुम्ही डॉक्टर होमी भाभा यांच्याकडे जास्त जाऊ शकता, कारण आपल्याला तेवढं एकच नाव माहित असतं, बरोबर. अभ्यास नाही केला तर तेवढं एकच नाव माहित असतं. पण इथे जर उत्तर बघितलं तर उत्तर आहे डॉक्टर राजा रामन्ना. काय आहे उत्तर? डॉक्टर राजा रामन्ना. ओके, क्लिअर. तर आन्सर काय आलं इथं? डॉक्टर राजा रामन्ना. ठीक आहे, ओके. तर अशीच इन्फॉर्मेशन तुम्ही डॉक्टर होमी जे भाभा यांच्याबद्दल पण मिळवा, अब्दुल कलाम यांच्याबद्दल मिळवा, जयंत नारळीकर, म्हणजे इथं तुम्ही मॉडर्न फिजिक्स मध्ये जे वैज्ञानिक होऊन गेले त्यांच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन वरती क्वेश्चन विचारलाय असं म्हणलं तरी पण इथं काही चुकीचं ठरणार नाही. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, चला पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला काय आहे. चला बघा, पुढचा क्वेश्चन आहे जोड्या जुळवा. ओके, समाज सुधारकांवरती क्वेश्चन आहे. इथं एका बाजूला तुम्हाला समाज सुधारक दिलेत, एका बाजूला त्यांची जन्मस्थान दिलेलं आहे. तर महाराष्ट्रातील समाज सुधारक, भारतातील समाज सुधारक, त्यांचा टाइम पिरियड, त्यांनी स्थापन केलेला संस्था, त्यांची काही ग्रंथसंपदा असेल, त्यांचं स्पेसिफिक वर्क कशामध्ये आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, विधवांशी रिलेटेड आहे, त्याच्यानंतर बालविवाहाशी रिलेटेड आहे, अस्पृश्यांशी रिलेटेड आहे. हे सगळं तुम्ही बारकावे थोडेसे अभ्यासा पुस्तकामधून. ठीक आहे. न्यायमूर्ती रानडे, पंडिता रमाबाई, गोपाळकृष्ण गोखले आणि डॉक्टर रा गो भांडारकर यांची जन्मस्थानं तुम्हाला विचारलेत. आता इथे जर बघितलं
तर तुम्ही पंडिता रमाबाईंवरून पण उत्तर काढू शकता. पंडिता रमाबाईंचं जे जन्म ठिकाण होतं ते काय होतं? पंडिता रमाबाई. ठीक आहे. मालवण, सिंधुदुर्ग. बरोबर आहे का? बघा, मालवण, सिंधुदुर्ग. ठीक आहे. ओके, सॉरी, एकच मिनिट थांबा. तिसरा ऑप्शन येईल इथं, तिसरा ऑप्शन येईल. ठीक आहे. ओके, न्यायमूर्ती रानडे, निफाड. ओके, न्यायमूर्ती रानडे, निफाड. बरोबर आहे का? बघा, न्यायमूर्ती रानडे, निफाड. त्याच्यानंतर पंडिता रमाबाई, गंगामूळ, गोपाळ गणेश आगरकर, टेंभू, सातारा, आणि राघव भांडारकर, मालवण. ओके, क्लिअर. तर इथं तुमचं उत्तर काय आलं? तिसरा ऑप्शन आलं. तर अशाच प्रकारे तुम्हाला रमाबाई रानडे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महर्षी कर्वे असतील, पंजाबराव देशमुख असतील, त्याच्यानंतर अजून जे काही बरेच विठ्ठलरामजी शिंदे आहेत. ओके, असे जे समाज सुधारक आहेत तर त्यांची जन्म ठिकाणं तुम्ही इथे व्यवस्थित प्रिपेअर करून ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला अर्थशास्त्र मधून विचारलेला आहे. क्वेश्चन काय विचारलाय बघा. प्रच्छन्न बेकार श्रमिकांची सीमांत उत्पादकता डॅश डॅश असते. प्रच्छन्न बेकार श्रमिकांची सीमांत उत्पादकता, बेरोजगारी, बेकारी हा जो भाग येतो ना अर्थशास्त्र मध्ये, ओके, किंवा बेरोजगारीचे प्रकार आहेत, सीमांत बेरोजगारी, छुपी बेरोजगारी वगैरे, त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन आहे. तर इथं तुम्हाला सीमांत उत्पादकता जास्तीत जास्त असते, कमीत कमी असते, 1 असते, 0 असते. ठीक आहे, असं विचारले. प्रच्छन्न याचा अर्थ जर तुम्ही समजून घेतला, फॉर एक्झाम्पल बघा, एखादं शेत आहे, शेत आहे 1 एकर, त्या 1 एकरामध्ये 2-3 व्यक्ती सफिशियंट आहेत काम करायला. ठीक आहे, पण तिथे 5-6 व्यक्ती राबतात. मग वरचे जे काही लोक काम करतात त्यांचा काही उपयोग आहे का? नाही. म्हणजे तिथं सीमांत उपयुक्तता काय येईल? 0 येऊन जाईल. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला जर बघितलं तर साधे सिंपल क्वेश्चन टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. एक तर तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो, दारिद्र्य बेरोजगारीवरती क्वेश्चन बनू शकतो, लोकसंख्या टॉपिक वरती क्वेश्चन बनू शकतो, बँकिंग सेक्टरवरती क्वेश्चन बनू शकतो, पंचवार्षिक योजनांवरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बाकी जास्त काही डिफिकल्ट तुम्हाला विचारणार नाहीत. अंदाजपत्रक असेल किंवा बजेट नुकतंच रिलीज झालेलं असेल, मागच्या वर्षीचं असेल, तिथून थोडेफार क्वेश्चन तुम्हाला इथे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे विज्ञानाचा. क्वेश्चन तुम्हाला दिलाय, सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये स्फुरदाचं प्रमाण किती टक्के असते? पूर्णपणे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. स्टेट बोर्डची पुस्तकं वाचण्यापेक्षा लुसेंटचं पुस्तक वाचा, सगळं काही कव्हर होईल. 49%, 16%, 52% आणि शेवटचा ऑप्शन आहे 36%. ठीक आहे. ओके, क्लिअर. माहितच असायला पाहिजे. इथं काही तुम्ही टिक मार्क करून पुढे जाऊ शकता का? नाही. तर इथं सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये जर तुम्ही बघितलं, स्फुरदाचं प्रमाण किती असतं? 16% असतं. ठीक आहे. ओके, क्लिअर. देन तुम्हाला राज्यघटना, पंचायत राज याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात. पंचायत राज मध्ये विधानसभा, विधान परिषद, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत, तुमचं कामच ते आहे. बरोबर, तलाठी म्हणजे तेच काम आहे. सो इथं अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, महाराष्ट्र राज्य विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती? साधा सिंपल सोपा क्वेश्चन आहे. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेतील असे क्वेश्चन सुद्धा विद्यार्थ्यांचे चुकतात बघा, फार अवघड आहे. ओके, का चुकतात? परफेक्शनचा अभाव. मला येतं म्हणून आपण रिवाइज करत नाही, किंवा एक परफेक्ट आपण म्हणजे नजरेखालून घातलेलं असतं पण परफेक्ट केलेलं नसतं. सो एक्झामच्या ठिकाणी तुम्ही गेलात की तिथे तुम्हाला कन्फ्युजन होऊन जातं. तर याचं उत्तर काय आहे? 78. बरोबर, महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या. आता राहिला इथं विषय असा की विधान परिषदेबद्दल तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन वाचून घ्या, पुस्तकामध्ये आहे. ठीक आहे, विधान परिषदेबद्दलची इन्फॉर्मेशन पुस्तकामध्ये आहे, ते तुम्ही व्यवस्थित करून घ्या. ओके, क्लिअर. विधान परिषद म्हणजे काय, कोणत्या राज्यामध्ये आहे, द्विसदनी राज्य व्यवस्था असेल, त्याची निर्मिती कधी झाली, किंवा संविधानाच्या कोणत्या कलमाअंतर्गत विधान परिषदेची तरतूद आहे. आर्टिकल 169. बरोबर, विधान परिषद निर्माण केली जाते किंवा विधान परिषद रद्द केली जाते. विधान परिषदेचा कालावधी विचारला जाऊ शकतो. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ पण विचारला जाऊ शकतो. वयाची अट पण विचारली जाऊ शकते. ओके, हिवाळी अधिवेशन कुठं होतं, विधान भवन कुठं आहे, वगैरे वगैरे जे काय असेल ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ग्रामपंचायतीमधील
सदस्यांची संख्या जास्तीत जास्त किती असते? 7 असते, 9 असते, 25 असते, 17 असते. व्ही पाटील सरांचं पुस्तक खूप छान आहे बघा, पंचायत राजचं. तुम्ही तलाठी भरती सोबतच इतर एक्झामची जर तयारी करत असाल तर तुम्ही व्ही पाटील सरांचं पंचायत राजसाठी पुस्तक वापरायला अजिबात विसरू नका. असं कुठलीच इन्फॉर्मेशन नाहीये की पुस्तकात मिस झालेली आहे, सगळं काही तुम्हाला पुस्तकात दिलंय. ठीक आहे, ओके. चला, क्वेश्चन काय दिलाय बघा तुम्हाला. 11 नंबरचा क्वेश्चन. तुम्हाला सदस्यांची जास्तीत जास्त किती असते संख्या विचारलेली आहे. सोपा क्वेश्चन आहे की नाही. 17 असते, सगळ्यांनाच माहिती. 17 असते, बरोबर. 17 असते. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पण पूर्णपणे फॅक्च्युअल क्वेश्चन आहेत, हे तुम्ही थोडंसं इथं नोटीस करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन वाचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके, पूर्ण अवर्षण याच्यावरती क्वेश्चन विचारलाय. पूर्ण अवर्षण म्हणजे काय? ठीक आहे, ओके. आता बघा, तुम्ही जर डेफिनेशन मध्ये बघितलं तर पूर्ण अवर्षण म्हणजे काय माहिती का? अत्यंत कमी किंवा अजिबात पाऊस न पडल्यामुळे पाण्याची जी तीव्र टंचाई निर्माण होते ना, त्याला पूर्ण अवर्षण म्हणतात. बरोबर. नैसर्गिक आपत्ती, अवर्षण ही नैसर्गिक आपत्ती, हो की नाही. हा, मग इथं तुम्हाला काय दिलंय? सलग 15 दिवस. ओके, पहिला ऑप्शन दिलाय सलग 15 दिवस, सलग 29 दिवस, सलग 15 दिवस, सलग 30 दिवस. इथे तुम्हाला पावसाचं प्रमाण दिलेलं आहे. ठीक आहे, ओके. काय येईल उत्तर बघा. 12 नंबरचा क्वेश्चन. आता तुम्हाला डेफिनेशन तर माहित आहे, त्याच्यावरून तुम्ही उत्तर इथं काढू शकता का? 30 दिवस तर एवढं नाही येणार, बरोबर. सतत किंवा सलग 15 दिवस जर 0.025 पेक्षा पण जर पाऊस कमी असेल तर अशा भागाला आपण म्हणू शकतो की पूर्ण अवर्षणचा भाग आहे. बरोबर. म्हणजे अजिबातच पाऊस नाही किंवा कमी पाऊस आहे. समजलं का? क्लिअर. दुष्काळ, बरोबर. ओके, एल निनो, ला निना एवढं तर काही तुम्हाला अवघड विचारणार नाही. बघा, आता इथं जलसिंचन आयोगानुसार, म्हणजे इतकी इन्फॉर्मेशन तुम्हाला खरं द्यायची गरज नाही, तरी पण मी देते. जलसिंचन आयोग जो आहे ना भारताचा, त्या जलसिंचन आयोगानुसार जर तुम्ही बघितलं तर भारतात वार्षिक सरासरी 75 सेंटीमीटर पेक्षा जर कमी पावसाचा प्रदेश असेल तर त्याला अवर्षण प्रवण प्रदेश असं म्हटलं जातं. ओके, क्लिअर. हा, मग भारतामध्ये किती जिल्हे असे आहेत वगैरे वगैरे हे तुम्हाला विचारणार नाहीत, तुम्हाला फक्त अवर्षणाच्या प्रकारावरती क्वेश्चन विचारलाय. पण इथून तुम्ही काय लक्षात ठेवणार की जॉग्राफी सेक्शन मध्ये क्लायमेटोलॉजी जो भाग आहे तो हवामान, बरोबर, तिथून आपल्याला क्वेश्चन येऊ शकतात. महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल दोन्ही तुम्हाला करायचं. आणि तलाठी भरती अशी परीक्षा आहे की जीके म्हणून तुम्हाला कुठूनही कधीही काहीही विचारलं जाऊ शकतं, बरोबर. पण त्याच्यासाठी पण सोल्युशन आहे आपली पुस्तकं. ओके, जे तुम्हाला भरकटू देणार नाही. चला, नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय तुम्हाला, हा तुमच्या पदाशी रिलेटेडच आहे. तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार, तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत? पहिला ऑप्शन आहे उपविभागीय अधिकारी, दुसरा ऑप्शन आहे जिल्हाधिकारी, तिसरा निवड मंडळ आणि चौथा महसूल आयुक्त. तर आपण ज्या पदाची परीक्षा देतोय त्या पदाबद्दलच आपल्याला क्वेश्चन विचारलाय की तलाठ्याची नेमणूक कोण करतं? कोण करतं? चला बोला. जिल्हाधिकारी करतात, बरोबर. तलाठ्याची नेमणूक करायचे अधिकार कोणाला असतात? जिल्हाधिकाऱ्यांना असतात. ओके, क्लिअर. हा, मग आता तलाठी हे जे पद आहे ना, तर तलाठी या पदाबद्दल अजून काही क्वेश्चन येऊ शकतात का? इन्फॉर्मेशन तुम्हाला वाचावी लागेल ना. महसूल विभागातील एक महत्वाचं पद आहे. तलाठी 2 ते 4 गावांचा जो समूह आहे तो सांभाळतो, बरोबर. किंवा जे दप्तर असतात ते अद्ययावत ठेवतो, गावाच्या महसुलाशी संबंधित कामं पाहतो, बरोबर. महसुली कामकाज, त्याच्यानंतर गावचा प्रतिनिधी, तलाठी आणि कोतवाल हे महत्वाचे आहेत. ओके,
हा, तलाठ्याची कामं विचारली जाऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम असं एखादं विधान देऊन तुम्हाला सुरुवातीला विचारलं जाऊ शकतं की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार जमीन महसुलाचे गाव पातळीवरील अभिलेख ठेवणे आणि अद्ययावत करणे ही कोणाची जबाबदारी आहे? तलाठ्याची जबाबदारी आहे. ओके, क्लिअर? बरं, पगार किती असतो तलाठ्याला? बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट नाही, व्हॉट्सअप वरती क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे, असो. चला पुढचा क्वेश्चन बघा. अनुसूचित जमात, कोणती अनुसूचित जमात ठाणे जिल्ह्यामध्ये आढळत नाही? क्वेश्चन कुठून विचारलाय तुम्हाला? महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रातील जे सगळे जिल्हे आहेत ना त्या जिल्ह्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये काय महत्वाचं आहे, कोणती महत्वाची ठिकाणं आहेत, तिथे शेतीचा प्रकार कोणता आहे, कोणती पिकं घेतली जातात, नद्या कोणत्या आहेत, बरोबर, कोणत्या प्रकारची लोक तिथे राहतात. इव्हन लोकसंख्या टॉपिक मधून पण तुम्हाला क्वेश्चन बनवू शकतात. वारली, गोंड, मल्हार, कोळी आणि कोरकू. चला 14 नंबरचा क्वेश्चन. महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती. ठीक आहे, ओके. बघा काय येईल उत्तर? भिल्ल, गोंड, महादेव कोळी, पावरा, ठाकूर, वारली या प्रमुख जमाती आहेत, बरोबर. कोलाम असेल, कातकरी असेल, माडिया गोंड असेल, ह्या 3 जमातींना केंद्र शासनाने काय केलंय? आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेलं आहे. ओके, क्लिअर? हा, आता जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलात ना तिथे तुम्हाला भिल्ल मिळतील. ठाणे कुठे येते बघा? पश्चिम महाराष्ट्रामध्ये भिल्ल मिळतील, बरोबर. पश्चिम महाराष्ट्र घाट माथ्यावर जर तुम्ही बघितलं तर महादेव कोळी मिळतात. पावरा जर तुम्ही बघितलं खानदेश, जळगाव, धुळे, नंदुरबार. ओके, पावरा. ठाकूर कोकण किनारपट्टी. वारली ठाणे, पालघर, नाशिक. उत्तर काय आलं मग तुमचं? पण आढळत नाही म्हटले, आढळत नाही. वारली आढळते, बरोबर, वारली आढळते. कातकरी ऑप्शन नाहीये इथं, बरोबर. हा, मग उत्तर काय येईल बघा? क्वेश्चन काळजीपूर्वक वाचावे लागतात नाहीतर उत्तर चुकतात. गोंड पण आढळतात, कोरकू नाही आढळत, बरोबर. कोरकू कुठं आढळते मग? चला बोला, कोरकू. कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा, कोरकू ही जी जमात आहे ना, कोरकू कास्ट महाराष्ट्रामध्येच आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र. ठीक आहे, ओके. अकोला, मेळघाट. इथं काय आलं उत्तर? कोरकू. क्लिअर? चला पुढचा क्वेश्चन घ्या. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, सन 2020 ची 32वी ऑलिम्पिक स्पर्धा सन 2021 मध्ये कोठे पार पडली? पेपर तुमचा 2023 ला झाला होता. आता पण तुम्हाला स्मॉलेस्ट जनरल नॉलेज म्हणून आपल्या पब्लिकेशनचं पुस्तक मिळतं. त्याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्सचा सगळा भाग कव्हर होतो. इव्हन जे संपूर्ण तलाठी भरती परीक्षा हे पुस्तक मी तुम्हाला दाखवलं होतं सुरुवातीला, त्या पुस्तकामध्ये पण तुम्हाला करंट अफेअर्सचा भाग मिळून जाईल. ठीक आहे, ओके. तर अशा पद्धतीनं इथून तुम्ही लक्षात काय घ्यायचं की ऑलिम्पिक स्पर्धा क्रीडा क्षेत्राशी रिलेटेड क्वेश्चन आपल्याला इथं विचारले जाऊ शकतात. आता इथले उत्तर तुम्हाला नाही आले तरी चालतील, काही हरकत नाही. ओके. हा, तर टोकियो जपान या ठिकाणी पार पडली होती. उत्तर काय आहे क्वेश्चनचं उत्तर? फक्त अशा न्यूज विचारतात हे तुम्ही इथं नोट डाऊन करून घ्या. स्थलांतराने काय परिणाम होतात? क्वेश्चन आहे, स्थलांतराने काय परिणाम होतात? लिंग गुणोत्तर बदलतं, आर्थिक परिणाम होतो, जन्मदर मृत्यूदर बदलतो, वरील पैकी सर्व. काय होतं बघा, स्थलांतराने काय होतं? ओके. ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर, शहरी ते ग्रामीण स्थलांतर, ग्रामीण ते शहरी स्थलांतर. मानव भूगोल, बरोबर, मानव भूगोलाचा हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला काय आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला इथे विचारलाय की महाराष्ट्राला कोणत्या वाऱ्यांपासून पाऊस मिळतो? ठीक आहे, ओके. प्रतिरोध पर्जन्य किंवा तुम्हाला जे ढगांचे प्रकार असतील, पर्जन्यांचे प्रकार असतील, बरोबर. पर्जन्य हा या टॉपिक वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात महाराष्ट्राचं हवामान या टॉपिक अंतर्गत. ठीक आहे, ओके, क्लिअर. किंवा पर्जन्य छायेचा प्रदेश असेल तर इथे जर आपण बघितलं
तर स्थानिक वारे, व्यापारी वारे, प्रति व्यापारी वारे हे आपलं उत्तर येईल का? नाही. आपलं उत्तर काय येईल इथं? आपलं उत्तर येईल मान्सून वारे. बरोबर. पश्चिम घाटाला अडतात अरबी समुद्रावरून येणारे वारे घाटमाथ्यावर सर्वात जास्त पाऊस देतात. इव्हन तुम्हाला सर्वाधिक पावसाचं ठिकाण सुद्धा विचारलं जाऊ शकतं. आंबोली वगैरे. बरोबर. सर्वाधिक पावसाचे जे ठिकाण आहेत ना ते विचारलं जाऊ शकतं. महाबळेश्वरला किती पाऊस पडतो, त्याच्यानंतर माथेरानला किती पाऊस पडतो वगैरे वगैरे. जोड्या लावा अंतर्गत क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला इथे दिलाय, एक्झिमा हा रोग कोणत्या अवयवाला होतो? ठीक आहे. इथं तुम्हाला विषाणूमुळे होणारे रोग, जीवाणूमुळे होणारे रोग, संसर्गजन्य रोग, असंसर्गजन्य रोग, बरोबर, पाण्यामार्फत होणारे रोग, दूषित पाण्यामार्फत होणारे रोग हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि हे सगळं आपल्या पुस्तकामध्ये दिलंय. तुम्ही ते व्यवस्थित प्रिपेअर करून घ्या. तर एक्झिमा हा जर रोग बघितलं तर हा रोग आपल्या त्वचेला होतो. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये अँटी फंगल क्रीम ज्या असतात ना त्या यूज केल्या जातात. त्वचेला खाज सुटते, त्वचेला सूज येते, हे एक्झिमा रोगामध्ये होतं. असंच तुम्हाला कुपोषणावरती पण एक विचारलं होतं बघा, सर्शिओरायर म्हणून एक रोगाचं नाव आहे वगैरे वगैरे. ठीक आहे. तर असे क्वेश्चन रिपीट होतात बऱ्याच एक्झाम मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, लोहित रक्तकणिकांची निर्मिती खालीलपैकी कोठे होते? विज्ञानाचा प्रश्न आहे. लुसेंटच्या पुस्तकामधून विज्ञानाची पूर्ण तयारी होते, काहीही टेन्शन घेऊ नका. तर इथं तुम्हाला ब्लड हा जो टॉपिक आहे हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स असतील हे सगळं तुम्हाला विचारलं जातं. आता लोहित रक्तकणिका ज्या असतात ना त्यांची जी निर्मिती होती ती बोन मॅरो मध्ये होते, म्हणजे अस्थिमज्जामध्ये होते. याच्यासोबतच तुम्हाला जे आपले प्रमुख अवयव आहेत, ज्याच्यामध्ये फुफ्फुस असेल, हृदय असेल, किडनी असेल, लिव्हर असेल, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन वाचून ठेवायची व्यवस्थित, त्यांचं कार्य व्यवस्थित वाचायचंय. त्याच्यानंतर तुमची हार्मोन्स असतील याच्यावरतीही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, देवरुख कोल्हापूर महामार्ग कोणत्या घाटातून जातो? जनरली कोकण मधील जे घाट मार्ग आहेत ना त्याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारले जातात. पण तुम्ही काय करा माहिती का, तुम्ही जे सगळे प्रमुख विमानतळ आहेत, रेल्वे मार्ग आहेत, महामार्ग आहेत, त्यांचे बदललेले नंबर्स असतील, जुने नंबर्स असतील, सगळं व्यवस्थित करून ठेवा. इवन भारतातील खिंडी सुद्धा तुम्हाला विचारल्या जातात. खिंडीतून जाणारे जे मार्ग आहेत ते देखील आपल्याला विचारले जातात. तर इथं गगनबावडा, कुंडी, कोळंबा आणि वरंदा याच्यासाठी महाराष्ट्राचा मॅप, महाराष्ट्राचा नकाशा तुम्हाला व्यवस्थित माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. उत्तर काय येईल बघा, दुसरा ऑप्शन कुंडी. बरोबर. कुंडी घाटातून जातो. ओके. आता मला सांगा किती पुस्तकामध्ये तुम्हाला कुंडी घाटाबद्दल इन्फॉर्मेशन मिळणारच नाही. प्रदीप सरांचं पुस्तक काढा, महाराष्ट्राचा भूगोल, सगळं काही तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जीकेचा क्वेश्चन आहे, भारतामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या? क्वेश्चन विचारलाय, भारतामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या? जीके आहे 1947, 1950, 1951, 1952. उत्तर तुम्हाला खाली दिलेली आहेत. चौथा ऑप्शन आहे उत्तर 1952 मध्ये. राज्यघटना अंतर्गत पण तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, जीके म्हणून पण विचारला जाऊ शकतो. पण निवडणूक आयोग हा एक टॉपिक आहे. बरोबर. किंवा घटनेची निर्मिती तुम्ही अभ्यासा, तिथे तुम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळून जाते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्र राज्याची विभागणी किती प्रशासकीय विभागात केली जाते? प्रादेशिक भाग आणि प्रशासकीय विभाग तुम्हाला पुस्तकाच्या सुरुवातीला दिलेले आहेत. महाराष्ट्राचा नकाशा पण दिलेला आहे. तर सुरुवात कुठून करायची असते जिओग्राफीची? प्रादेशिक भाग, प्रशासकीय विभाग, जिल्हे, जिल्ह्यांची रचना, जिल्ह्यांची निर्मिती, जुना जिल्हा, नवीन जिल्हा, कधी झालं विभाजन वगैरे वगैरे. ठीक आहे. ओके. 6, 7, 4 आणि 9 जर इथं तुम्ही बघितलं तर प्रशासकीय विभाग किती आहेत? प्रशासकीय विभाग 6 आहेत. ओके. कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा की कोणते 6 प्रशासकीय विभाग आहेत. कमेंट बॉक्स मध्ये सांगा की कोणते 6 प्रशासकीय विभाग इथं आपल्याला दिसून येतात. कोणते आहेत प्रशासकीय विभाग? चला बोला. प्रशासकीय विभाग, महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग कोकण आहे. बरोबर. बघा, प्रशासकीय विभागाचं मुख्यालय कोकण, मुंबई. भौगोलिक विभागाचं नाव कोकणच आहे. जिल्ह्यांची संख्या 7 आहे. पुणे विभाग आहे, पुणे. पश्चिम महाराष्ट्र म्हटलं जातं, 5 जिल्हे. नाशिक, खानदेश 5 जिल्हे. छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा 8 जिल्हे. अमरावती, विदर्भ 5 जिल्हे. नागपूर
विदर्भ 6 जिल्हे. ओके क्लिअर. मग याच्यामध्ये नागपूर हा जो प्रशासकीय विभाग आहे ना, याच्या अंतर्गत 6 जिल्हे येतात. कोणते 6 जिल्हे येतात सांगा? कोणते 6 जिल्हे येतात? नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली. तसंच नाशिक विभागाअंतर्गत पण तुम्ही बघा, जळगाव आहे, नंदुरबार आहे, धुळे आहे. तर अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन जर आपण सगळ्या बाजूनी केली तर काय अवघड आहे तलाठीची परीक्षा, बरोबर. पण काय होतं माहिती का, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन खूप जास्त लक्षात ठेवावी लागते आणि फक्त वाचून चालत नाही, तर क्वेश्चन तितके तुमच्या हाताखालून गेले पाहिजेत. म्हणूनच आपला संदर्भ ग्रंथ इथं तुम्हाला मी सजेस्ट करते. ठीक आहे. ओके क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. पुढचा प्रश्न बघा. पुढचा क्वेश्चन आहे, सिंपल क्वेश्चन विचारलाय तुम्हाला. अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान याच्यावरती क्वेश्चन विचारतात. नोट करून घ्या. महाराष्ट्र, भारत दोन्ही. ठीक आहे. ओके. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, माळढोक पक्ष्यांसाठी आश्रयस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? माळढोक पक्ष्यांसाठी आश्रयस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कर्नाळा, रायगड, नागझिरा, गोंदिया, नान्नज, अहमदनगर, सोलापूर, राधानगरी, कोल्हापूर. याचं क्षेत्रफळ वगैरे वाढवण्याशी रिलेटेड काही न्यूज होती का हो? एक 5-6 वर्षाखाली सांगू शकता कोणी मला? उत्तर आहे नान्नज, अहमदनगर, सोलापूर. ठीक आहे. तर अभयारण्य आणि तिथे जे पक्षी प्राणी आहे, स्पेशालिटी तिथली, तीही तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. ठीक आहे. ओके क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मांजरा पठार कोणत्या भागात आहे? प्रमुख पठारे महाराष्ट्रातील प्रमुख पठारे, महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर रांगा, महाराष्ट्रातील प्रमुख नद्या, उपनद्या, हे सगळं तुम्हाला विचारलं जातं. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेशी नदी कुठून वाहते ते आपल्याला माहित पाहिजे, बरोबर. पहिला ऑप्शन मराठवाडा. ओके. मांजरा पठार मराठवाडा. क्लिअर. चला, मांजरा नदीवरती पण बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे, व्यवस्थित करून ठेवा. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे तुमचा पॉलिटीचा. भारताचे संविधानात्मक प्रमुख कोण आहे? बरोबर. वास्तव प्रमुख, संविधानात्मक प्रमुख, राष्ट्रपती, राज्यपाल, सरन्यायाधीश, पंतप्रधान. वास्तव प्रमुख जर विचारलं तर उत्तर वेगळं येतं, बरोबर. संविधानात्मक विचारलं तर उत्तर राष्ट्रपती येईल. ओके. वास्तव विचारलं तर पंतप्रधान येईल, हो की नाही. राज्यपाल, सरन्यायाधीशाचा मुद्दा इथे येतच नाही, लक्षात घ्या. क्लिअर. तर इथेपर्यंत आपण जीकेचे क्वेश्चन घेतले. मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन आपण नंतर घेऊया. पुढचे क्वेश्चन आपण घेऊया. चला बघा. नेक्स्ट क्वेश्चन इथं करंट अफेअर्सचा एक क्वेश्चन विचारलाय बघा. आणि अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला पुढे जाऊन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. चला बघा, क्वेश्चन काय दिला इथं. क्वेश्चन आहे, सन 2020च्या 32व्या ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक पटविणारा पहिला खेळाडू कोण? ठीक आहे. तर खेळ आणि खेळाडू असेही क्वेश्चन येतात जोड्या लावामध्ये. इथं स्पेसिफिक तुम्हाला ऑलिम्पिक बद्दल विचारले. रविकुमार दहिया, बजरंग पुनिया, नीरज चोप्रा, मनप्रीत सिंग. नीरज चोप्रांवरती पाठीमागं पण तलाठी भरतीमध्ये क्वेश्चन होता, लक्षात घ्या. याचं उत्तर आहे नीरज चोप्रा. ठीक आहे. तर करंट अफेअर्स मध्ये क्रीडा क्षेत्रातले करंट अफेअर्स करायला विसरू नका. जेव्हा आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास, जस्ट एक मिनिट थांबा, करत असतो ना, तेव्हा आपल्याला काय काय शिकायचं असतं इथून, की आयोग काय काय विचारते, कशावरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. ओके क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला इथं दिलेला आहे. मराठीचे क्वेश्चन आहेत आता इथून पुढचे काही क्वेश्चन. सेम लेखक आणि त्यांची पुस्तके, सगळ्या तलाट्यांच्या परीक्षेमध्ये हे क्वेश्चन विचारले जातात. विवेक सिंधू ग्रंथाचे लेखक कोण? ओके. विवेक सिंधू ग्रंथाचे लेखक कोण आहे? ठीक आहे. उत्तर काय येईल बघा. मोठमोठे जे लेखक आहेत त्यांच्यावरती क्वेश्चन येतात. मुकुंदराज, बरोबर. मुकुंदराज पाठीमागं पण याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे, मुकुंदराज. ओके क्लिअर. तर विवेक सिंधू ग्रंथाचे लेखक कोण आहेत? मुकुंदराज. क्लिअर. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, खालील म्हणीचा अर्थ ओळखा. खालील म्हणीचा अर्थ ओळखा. खाई त्याला खवखवे. ओके.
खाई त्याला खवखवे. वाईट कृत्य उघडकीला येणं, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. खाईल त्याला घशात खवखवायला लागते. शब्दशः अर्थ घ्यायचा असतो का? नसतो. बरोबर. वाईट काम करणाऱ्याच्या मनात धास्ती असते. म्हणजे काय? खाई त्याला खवखवे. उत्तर काय आलं याचं? वाईट काम करणाऱ्याच्या मनामध्ये धास्ती असते. ओके. सोपे, कधी कधी सोपे वाक्यप्रचार, सोप्या म्हणी विचारल्या जातात, कधी कधी डिफिकल्ट विचारलं जातं. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा. क्वेश्चन आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा. दोन नद्यांमधील प्रदेश. दोन नद्यांमधील प्रदेश. त्रिभुज प्रदेश असतो का? नाही. जिथं नद्या समुद्राला मिळतात तिथं जो भाग बनतो डेल्टा त्याला त्रिभुज प्रदेश म्हणतात. बरोबर. खाडी नाही, संगम नाही, नद्या एकत्र येतात तिथं संगम आहे. दुआब. दोन नद्यांच्या मधला जो प्रदेश असतो त्याला काय म्हटलं जातं? दुआब असं म्हटलं जातं. ओके, क्लिअर. समजलं. तर असे जे क्वेश्चन असतात असे क्वेश्चन सोपे असतात, हातचे मार्क्स असतात. ओके. तर पहिल्या पार्ट मध्ये आपण इथंच थांबूया. भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये. सेशन कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. पुस्तक परचेस करण्यासाठी तुम्ही लिंकचा वापर करा. जर काही अडचण आली तर तुम्ही पब्लिकेशनच्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करून विचारू शकता. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. गुड डे. टेक केअर.